मी सांगितलं ना, आता निवडणुका आल्या म्हणून हे सगळं आहे. 1 वर्ष का केलं नाही? बरं, दुसरी ह्याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय, की वोट चोरी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये बोललं जातं. तर महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. जर ते वोट चोरीवर किंवा त्या बोगस ईव्हीएम वर निवडून आले असतील तर. आणि युबीटी इकडचे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार निवडून आले, त्यांनी राजीनामे देऊन टाकायचे. कसं आहे, एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला पटत नसेल, आपण जर प्रचंड स्वाभिमानी असू, आपण जर स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवत असू, आपल्यामध्ये एवढा स्वाभिमान आहे, तर त्याच स्वाभिमानानं खासदारकीचे सगळे राजीनामे दिले पाहिजे आणि गप्प बसलं पाहिजे. जर एवढा ईव्हीएम मुळे त्रास होतोय, ईव्हीएम मुळे एवढा त्रास झालेला आहे, तर विरोधी पक्ष नेत्यांपासून जेवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काय ती बॅलेटची मागणी करावी ना. आपण खुर्चीमध्ये पण बसणार, आपल्याला खासदारकी पण पाहिजे, आपले 20 आमदार पण पाहिजेत. चला, स्वाभिमान आहे ना. जर वोट चोरी झालेली आहे, मग त्यांचे 20 आमदार तरी कसे निवडून आले? 20 आमदारांनी राजीनामा देऊन टाका. म्हणजे जनतेला कळू दे ना, की किती स्वाभिमानी आहे ते आणि ह्यांचं किती स्वाभिमान जागृत होतो निवडणुका आले की. हे जनतेला पण कळेल. त्याच्यामुळं निवडणुका आल्यानंतरचा हा सगळा खेळ आहे. निवडणुका झाल्या, पराभवाला हे सगळे सामोरा गेले. परत 4.5 वर्षे काही करणार नाहीत. डायरेक्ट खासदारकीला उभं होतील बघा परत.